जे आमचे वरचे माझ्यासाठी येऊन सांगतील त्याला अनुसरून हे चांगलं आहे, पटलं आहे, हे असं लिहिलं पाहिजे, असं लिहिलं जातं है ना. आता पहिली संकल्पना नाही कधी की पहिली संकल्पना आहे नाही 1951 ला झाली. पहा 1951 ला संकल्पना झाली. आम्ही काय लिहिलो? आता आपला जन्म नसेल तर आजाने काय लिहिलं? लिहिलं ना, बिलॉंग्स टू एससी कॅटेगरी. मग 1961 झाली तेव्हा काय लिहिलं? ऐकते नाही कन्फ्युजन. 1951 ला महार हिंदू झाला. 1961 ला पहा आता काय चमत्कार झालेला आहे इथे काय चमत्कार झालेला हे कित्येकांनी लिहिलंच नाही. कारण त्यावेळच्या तज्ञांनी सांगितलं, काही लोकांनी त्याचे संपर्क आहे. आता आपण टेकली विषय हे लिहायचं नाही. इथं बौद्ध, काही जणांनी महार, इथं नवबौद्ध है ना. हे माझ्या आणि तुमच्या आज्याला समजून होतं का महत्वाचं आहे. नाव टाकायला गेलं, आज आता शिकला नव्हता, पोराचं पोरीचं नाव टाकायला गेलं, आता शाळा शिकवता म्हणून लिहिलं नाव. हा जात काय लिहू का? महार. धर्म काय? नाही आता आम्ही बाबासाहेब सांगितले नाही आम्हाला. हा नाही सांगितले. तुम्हाला गुरुजी माहितीच नव्हते का? आता आम्ही हे नाही राहिलो ना, हिंदू नाही राहिलो का झालं? बौद्ध. मग गुरुजीनं नवबौद्ध लिहिला, काही जणांचा, काही जणांचा बौद्ध लिहिला. ओके, त्या गुरुजीला माहित होतं का दीक्षा घेतली का नाही घेतली? त्याचे काय सर्टिफिकेट दाखवलं आलं ना? हे सगळं जे कन्फ्युजन आहे ना आमच्या अज्ञानामुळे. काय लिहायचं, कोणी लिहायचं, कशासाठी लिहायचं, कोण लिहत आहे तिकडे, किती जणांना माहित आहे. तिकडे गेल्यानंतर आता 71चं काय झालं, मग 1981चं काय झालं, हा 1991चं काय झालं, 2001चं काय झालं, 2011चं काय झालं. एवढ्या जणांना 1 2 3 4 5 6 7 आणि आता 8वी जर करणार. याच्यामध्ये तुम्ही बौद्ध लिहा, महार लिहा, एससी लिहा. तुमचं काय कमी झालं सांगा महाराष्ट्रामध्ये. 1951 ला महार एससी लिहिले, किती टक्के? 13% मिळाल्या जागा. त्याच्यानंतर 61 ला किती टक्के जागा होत्या? 13% महाराष्ट्रात सांगितलं नाही, इकडे 15%. 71 ला 13% रिझर्वेशन, 81 ला 13% रिझर्वेशन, 91 ला 13% रिझर्वेशन, 2001 ला 13% रिझर्वेशन, 2011 ला 13% रिझर्वेशन. आता जर असं सांगत राहिले तरी 13% रिझर्वेशन, कारण एससी तर तुम्हाला असंच विचारून घेत आहे. तुम्हाला असं थोडी बनणार आहे, तुम्हाला बनणार आहे जहाड मध्ये एससी किती आहे आणि एससी तर लिहून देत आहे की नाही देत आहे? देत आहे ना. तिथं तुम्ही धर्म लिहितात का? हिंदू धर्म लिहितात, ख्रिश्चन धर्म लिहितात, सिख धर्म लिहितात, बौद्ध धर्म लिहितात, काही धर्म लिहित नाही. फक्त काय करतात पहिल्या फेज मध्ये एससी बिन फास्ट एससी असेल तर एससी सांगायचं, एसटी असेल तर एसटी सांगायचं. त्या दोन घटना चुकवायच्या नाही. ओबीसी एनटी हे सगळ्यांना तुम्ही सांगितले तरी तुम्हाला ओबीसी लिहिणार नाही आणि काहीच लिहिणार नाही. तिसरा कॉलम इतर लिहून आहे, म्हणजे पहिला कॉलम आहे एससी, दुसरा एसटी आणि मग अदर. ते इतर लिहून टाकते बिहार मध्ये अदर. त्याच्यामध्ये कोण कोण येते हे सोडले तर बाकी येतात. तिथं कॅल्क्युलेशन कसं आहे? ओबीसी किती असं नाहीये, ओपन किती असं नाहीये, मायनॉरिटी म्हणजे मुस्लिम ख्रिश्चन किती असं नाहीये. तिथं काय आहे? यांना सोडून इतर. त्यांच्यावरती एका तरी तज्ञाने असं म्हटलं का
की हे असं बरोबर नाही आहे, इतर मध्ये एवढे जण येतात त्याचं अलग अलग लिहा. कोण म्हणू शकतं? जे आमचे मेंबर पार्लमेंट आहेत ते म्हणू शकतात. आम्ही म्हणून काय फायदा आहे ते तुम्हाला खरं सांगतो. आम्ही म्हटलं इथे दिवस रात्र कार्यक्रम घेतला तर आमचा मेंबर पार्लमेंट जो ठरलेला आहे तिथं जे निवडून गेलेले आहेत, कोण आहे मेंबर पार्लमेंट? आपले मेंबर पार्लमेंट कोण आहे? इकडचं कोण आहे? इकडे किरसान आहे. कोण आहे? किरसानजी आहेत. मग ते तिथं म्हणतात का? हा, मग ते असं म्हणू शकतात का नाही मी एसटी कॅटेगरी मधून निवडून गेलो, मी एसटी कॅटेगरीत सांगतो एससी जाओ, ओबीसी जाओ, पोलीस जाओ, असं म्हणतील तर ते म्हणू शकत नाही. मग आपला रेटा कोणाकडे असला पाहिजे? त्यांच्याकडे. या जनगणनेला आम्ही काय लिहायचं तुम्ही येऊन सांगा. कधी पाहिजे होतं हे? आता जनगणना सुरू झाल्यावर नाही. कधी पाहिजे होतं? आधीच 5 वर्ष आधी किंवा 2 वर्ष आधी तुम्हाला असं असं लिहायचं आहे, हे कॅटेगरीचं असेल तर असं लिहायचं, असं लिहायचं, असं कॉलम वाईज सांगायचं. कोणी सांगायचं? आमच्या तर शिक्षकांचे आता ट्रेनिंग झालेलं आहे. पण ठरवते कोण? केंद्र सरकार. केंद्र सरकारचा कोण आहे? सदस्य आहे. मग याला माहित असलं पाहिजे की नाही? आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पकडलं तर प्रतिभा ताई, तिला माहित असलं पाहिजे की नाही कोणी काय लिहायचं, कारण ती आमची प्रतिनिधी आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि हे भारताचं संविधान सर्वसामान्य माणसांसाठी जरी असलं तरी प्रतिनिधी चालवतात हे बहुत साऱ्या लोकांना माहीतच नाही. प्रतिनिधी प्रतिनिधी कुठे पाहतो तुम्हाला? प्रतिनिधी तुमचा प्रत्येकाच्या वार्डामध्ये, वार्ड मेंबर, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, राज्यसभा सदस्य, हे सगळे कोण आहेत? आमच्यासाठी या गोष्टी सेपरेट करून समजवणारे घटक आहेत. सेपरेट करून हे लक्षात घ्या. परंतु ह्या लोकांच्या प्रती आमची मानसिकता काय आहे? आमची मानसिकता काय आहे? कधीतरी डेलिगेशन घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली ना. बिहारचे सावली तालुक्याचे 20-25 लोक मिळालो आपण आणि खासदार सोबत बैठक झाली गडचिरोलीच्या नियोजन भवन मध्ये, आणि मग म्हटलं की आमचं कन्फ्युजन आहे तुम्ही दूर करा. असं कोणी विचारले का जाऊन? हा, मग शासन करते कसं बनू? शासन करते करणे म्हणजे याचा अर्थ काय? केवळ सरपंच होणे, केवळ मेंबर होणे नाही.